हॅलो सगळ्यांका नमस्कार. मी अमिता. तर कसे असात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मजेत. मी आता हैसर करतय मुगाची कोशिंबीर. त्यासाठी टोमॅटो आणि कांदो कापून घ्यायचो आणि मूग डाळ अर्धा तास आधी भिजत ठेवायची. मिरची कापायची आणि सगळा ह्याच्यात मिक्स करायचा आणि नंतर ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट मात्र खूप महत्त्वाचा हा. थोडासा आवडत असला तर दही टाकला तरी पण चालतात. किंचितशी साखर घालायची आणि ही आता मी मूग डाळ घालते बघा. भिजलेली मूग डाळ अर्धा तासभर मूग डाळ भिजत घालायची. नंतर कोथिंबीर, मीठ घालायचा. साखर पण टाकू जरा विसरू नको. थोडीशी छान चव येते पण साखर एकदम कमी हां. आणि ह्या मी आता शेंगदाण्याचा कूट घालते आणि थोडासा आमच्या मालवणी पद्धतीतला करते म्हणून मग त्याच्यात जरासा मी खोबरा घालतोय. खूप सुंदर होता ही कोशिंबीर. करून बघा आणि मग मला सांगा. आणि हां, मूग डाळ फक्त भिजवून घ्यायची हां, शिजवायची किंवा वाफवायची अजिबात नाही. आज श्रावण महिना सुरू झालो ना, तर आज संध्याकाळ झालेली आहे आता मागाही आणि मी हळदीचा स्वस्तिक काढते. असा हळदीचा आपण स्वस्तिक काढलो ना की आपल्या घराची भरभराट होता आणि जर पिंजरीचा आपण स्वस्तिक काढलो ना तर आपल्या घरात सुख शांती नांदता. मी ह्याच्यामध्ये दोन्ही हळद आणि पिंजर मात्र थोडीशी मिक्स केलं आहे मी ह्याच्यात. हळद आणि पिंजर असा मी स्वस्तिक काढलं आहे श्रावण महिन्यात. म्हणजे जे जे सण असतील ना त्या सणांका आपण ह्या स्वस्तिक काढायचा आपणाक जमात तसा. पाव शिलो नाही म्हणजे झाला. मी तुमका दाखवते आता. त्या दिवशी आम्ही भोपळ्याची रोपा लावलेलो ना, वेली लावलेलो. ते तुमका वेली दाखवते. संध्याकाळचे 6 वाजले आहेत आता आणि मी तुमका वेली तरी दाखवूया म्हटलं. त्या दिवशी मी तुमका म्हटलेलं आहे मध्ये मध्ये जशी मोठी होतील तशी मी दाखवेन म्हणून. तर भोपळ्याचे हे वेली बघा. तर ही बघा, ही वेल, ही एक वेल. पाऊस पडाक सुरुवात झालोच असा. आणि ही एक वेल. परी अशी ही पाना टाकून ठेवल्यानी आहेत ह्यानी. ही बघा, आणि ही तवशी म्हणजे काकडी. एका आता मंडप घालू गयो. आणि इकडे हे चिबडाची वेल. चला पाव शिलो, आता घरात जाऊया. गुळगुळीत झाला अंगण सगळा. लगेच त्या पावसाक अगदी येऊकच व्हाया होता. बारीक बारीक तुषार पडता पावसाचा. बघूया हा तुमका दिसता काय. तर आज शनिवार असा आणि आत्ताच आंघोळ वगैरे आटोपले सगळ्यांचे. तर मग मशीनीत कपडे लावले ना, तर मशीनीक आता मी पॉज केलं. ही माझी ऑटोमॅटिक मशीन असा. कधीतरी अडकतात कपडे आणि मग मशीन पुढे जातच नाही. परत पाणी घेत राहता परत मशीन. आणि तर मग मी पॉज केलं आहे आणि व्यवस्थित म्हटलं हे आता कपडे करून ठेवूया म्हणून. ते मग आता व्यवस्थित परत कपडे सगळे काढून, म्हणजे सगळे एकात एक अडकलेले कपडे होते ना ते सगळे मी नीट करून ठेवतंय. असे एक एक ओढत राहिले की होतात व्यवस्थित. तर तुमच्या मशीनला असं प्रॉब्लेम होता काय, आणि जर तुमचं असं प्रॉब्लेम झाला तर तुम्ही काय करता असता माका नक्की कमेंटमधनं सांगा. तर चला, तर माका व्हिडिओ करूक नेहमीप्रमाणे 12 वाजले म्हणजे सुरू करू. तर मी आज जेवण वगैरे केलेलं असं आहे. आज मी जेवण काय केलंय मी तुमका सांगतोय. आमची फेवरेट डाळ आणि भाजी भेंड्याची केलंय मी. काय होता माहिती आहे, व्हिडिओ करताना म्हणजे शक्य होत नाही. मी भेंड्याची भाजी तुमका दाखवणार होते. काल असाच झाला, मी दुधीची भाजी केलेलं आहे. मला रेकॉर्डिंग करणं शक्य नाही झाला आणि ते राहिलं. मग मी तुमका कोशिंबीर दाखवलंय, मूग डाळीची कोशिंबीर. अतिशय सुंदर लागतात ती मूग डाळीची कोशिंबीर. तुम्ही नक्की करून बघा ती मूग डाळीची कोशिंबीर. आज दिवसभर पावसाचा काहीतरी म्हणजे जोर असा आज पावसात. अगदी पावसान अगदी आज थैमान घातल्यासारखं पडता नुसतो. तुमका दाखवते मी बाहेरचं वातावरण. आत्ता बारीक बारीक पडता, एकदम बारीक बारीक. शिवरा पडताना तसा
आता थोड्या वेळान परत मोठो पाऊस येईल. हे बघा, तुमका दिसता की नाही माका माहिती नाही पाऊस पडता तो, पण पाऊस आत्ता बारीक बारीक आसाच. टेकून बस, टेकून बस, टेकान मागे टेकान बस. हा, बस टेकान. डोक्यात मागे पाठ टेक, पाठ अशी टेक मागे, व्यवस्थित टेकान बस. हा, माझी आई बरा नसता, आजारी असता ती. आणि वडील सुद्धा माझे आजारी असतात. त्याच्यामुळे ह्या दोघांचा सगळ्यांचा करण्यात ना माझं एवढं वेळ जाता की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मी त्यांच्याच मागणं असतंय भरपूर. दोघांकाही बरा नसता, त्यांची आंघोळ पांघोळ म्हणजे आईक आमच्या कमोडवरती नेऊन बसवचा लागता. कमोडवरती नेऊन तिका बसवते. परत मग असा होता थंय थांबान राहायचा लागता. म्हणजे जर तिनं टॉयलेट केल्यान ना तर कसा तिका समजत नाही, म्हणजे धुचा वगैरे लक्षात तिच्या येत नाही. मग तिका तिच्याकडनं आता करून घेऊचा लागता. पाणी वगैरे तिका असा ओतूचा लागता. त्याच्यानंतर मग बाहेर हिला हात पाय चूळ वगैरे मारूक तिका असा सांगत राहायचा लागता आमच्या आई. आणि गेले 2019 पासून तिची अशी अवस्था झालेली. दुसरा असा की बाबांचं गेल्या वर्षी आमच्या पाय काढूचं लागलो, म्हणजे त्यांच्या पायात गँगरिंग झाला आणि गुडघ्याच्या खाली त्यांचं पाय काढूचं लागलो. एम्प्युटेशन झालं त्यांच्या पायाचा. आणि अशी सगळी परिस्थिती. आणि त्यांनी पाय काढल्यानंतर त्यांनी जो धसको घेतल्याने पण आणि त्यांची पण मानसिकता बदलली. ते पण असे खूप असे वेगळेच वागत राहतात. म्हणजे बरे असले तर बरे असतात, नाहीतर त्यांना सगळा भरवचा लागता. त्यांना पाणी भरवचा लागता, औषधं आई बाबांका दोघांकाही देऊची लागतात. आणि बाकीची सगळी केअर त्यांची करूची लागता. आणि त्याच्यामुळे काय झाला, त्यांच्यासोबत राहणं खूप गरजेचा पडला. म्हणजे आईसोबत तर एक माणूस सतत लागताच लागता. आई आमची जेवक बसली ना तर तिका सांगित राहायचं लागतं, आई जेव ना, जेव ना. नाही तर तिका काय वाटतं, ह्या एवढा मी खाव, म्हणजे ताटातली वस्तू पण खाताना ह्या मी खाव अशी माका ती विचारता. म्हणजे एवढं तिचं प्रॉब्लेम आहे. आणि पूर्वी आमची आई तब्येतीन वगैरे खूप चांगली होती आणि आता खूप बारीक झाली आहे. कारण टिका शेवटी माणूस स्वतःच्या मनान आवडीन जा खाता, दुसऱ्यां जबरदस्ती करून खाणं वेगळा आणि स्वतःच्या आवडीन मनान खाणं वेगळा. त्याच्यामुळे तिची परिस्थिती अशी तब्येत एकदम, नाहीतर पूर्वी आमची आई खूप तब्येतीन व्यवस्थित होती. तर असो काही गोष्टी असे कधीतरी शेअर करीन सारखे वाटतात, त्या पद्धतीने मी आज शेअर केलंय तुमका. तर आमची मांजर कंपनी मी तुमका दाखवते. ही बघा आमची मांजर कंपनी. प्रत्येक उशी म्हणजे सोफ्यावरची प्रत्येक एक उशी प्रत्येकान धरलेली असता. ह्यो आमचो दादू. दादू दादू डोळे उघड दादू. आणि ही कोण, ही परी. हे परू इकडे बघ, परू इकडे बघ. बघ 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 परी कशी बघते ती. आणि हा दादू पण बघायला लागला परीकडे बघता बघता. आणि चिमण ही ह्यांची मम्मी. चिमण, ए चिमण, चिमू मगाशी बाहेर होतीस ना तू? हा चिमण, चिमण बघ इकडे, इकडे बघ चिमण. काय आहे असं केल्यावर लगेच बरे बघता रे. दरवेळी खाऊ असतं काय? असं केलं की खाऊ? हो, खाऊ असतं का माझ्याकडे? आणि हा कोण? अले बापले, हा रंगू. रंगू इकडे बघ, रंगू, रंगू, ए रंगू, रंगू, रंगू इकडे बघ. हा दादाच्या बाजूला जाऊन झोपला रंगू. रंगू आमच्या सकाळी उलटी झालेली. म्हणजे काहीतरी बाहेर जातात आणि खातात, ते बारीक बारीक बेडके वगैरे असतात ना, ते जाऊन ही मांजरा खातात आणि मग त्यांना उलटे होतात. मग सकाळी सकाळी काम लागला, पुसून काढा, हे करा ते करा. आणि मग नंतर मग त्यांना औषधं वगैरे, आमच्याकडे ना मांजरांची सगळी औषधं ठेवलेली असतात, मग त्यांना आम्ही औषधं भरवतो.
मग औषधं भरवलं. आता बघू आता दुपारपर्यंत बघतलो, एक 4 वाजेपर्यंत बघतलो त्यांची कशी कंडिशन आती. कारण रंगू खूप शांत शांत असा. तर त्याची कंडिशन बघतलो आणि मग नाहीतर डॉक्टरांका बोलवतलो. 1 महिन्यापूर्वी पण यांची अशीच परिस्थिती झालेली. सगळी जण अशीच उलटे वगैरे करूक लागली आणि गप गप होती. मग त्यांका आम्ही औषधं दिलो आणि डॉक्टरांका बोलवलेलो. डॉक्टरांनी येऊन इंजेक्शन वगैरे दिले. आणि ही मांजरं आधी काय करतात माहितीये काय, खाऊ म्हणजे इंजेक्शन घेऊ बघित नाही असतं काय. म्हणजे माणसा पण आपण इंजेक्शन घेताना घाबरतो. पण ही मांजरं अशी असत ना, औषधं भरव केली तर अजिबात खाऊक बघित नाही औषधा. लय वांदे करतात मग. आणि तोंडात जबरदस्तीने आम्ही ड्रॉपरने त्यांच्या ठेचतो, औषध घालतो तोंडात जबरदस्ती. म्हणजे त्याच्यात अर्धा बाहेर असता आणि अर्धा तोंडात जाता. मग जा अर्धा तोंडात जाईत ना, ता सुद्धा ती मांजरा की नाही थुकान टाकतात. असं म्हणजे तोंडात धरून राहतात आणि सोडलं ना की ती मांजरा की नाही बाहेर जातात आणि असं त्यांच्या तोंडात ना असा पडत राहता. म्हणजे ती गिळत नाही. त्यांना माहिती आपण नाही गिळलो ना की त्या हळूहळू असा पडत राहताला. त्या पद्धतीने ती तोंडात बाहेर काढतात. मांजरांका ऍक्च्युली खयची गोष्ट म्हणजे तोंडात गेलेली एकदा वस्तू त्यांच्या बाहेर पडत नाही तोंडातून कधी, पण ही मांजरा बाहेर काढतात. कारण ते पातळ औषध असताना त्या जाता यांच्या तोंडात ना असं बाहेर. गप्पर होतात, गिळत नाही, तोंड उघडून ठेवतात. मी तर आपोआप असा खाली जाता. रंगू काय साफसफाई चालली आ? ए रंगू, रंगू दिसता तर ऍक्टिव्ह. बघू आता काय ता. आणि ही काय परी, ए परी, आणि चिमण. वगैरे दे. माका अगदीच जमला नाही ना करू. काय प्रॉब्लेम काय झालो. प्रॉब्लेम भरपूर असत. म्हणजे सांगू गेले तर खूप प्रॉब्लेम असत. म्हणजे आई बाबांचा फक्त आई बाबांचा करूचा काय हा असं जर वाटत असत तर कधीतरी मी त्याच्यावरती एक छानसा व्हिडिओ बनवीन. प्रॉब्लेम खूप असत. पण ते असेच प्रत्येक वेळी मी एकाच व्हिडिओमध्ये शेअर करू शकत नाही. म्हणून मी याच्या आधी पण मागे मी काय काय सांगितलंय बघा. ह्या पण व्हिडिओमध्ये थोडाफार सांगितलंय. कधीतरी पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन मी तुम्हाला. तर माका आज व्हिडिओचो एंड करूचो असा, कारण माका व्हिडिओ ह्याच्यानंतर एडिट करूचो असा आणि माका टाकूचो असा. व्हिडिओ आज मी हयच संपवतय. तर बाय बाय, टेक केअर. माझा व्हिडिओ तुमका जरा जरी आवडत असलो ना तर प्लीज लाईक करा. आणि जर कोणी सबस्क्राईब करूक नसतात तर प्लीज सबस्क्राईब करा. जे कोण नवीन माझं व्हिडिओ बघत असतील त्यांनी पण सबस्क्राईब करा. कारण माझ्या व्हिडिओ व्ह्यूज भरपूर येतात पण सबस्क्राईब कोण करत नाही. का नाही करत तर मला समजत नाही. लाईक सुद्धा कोण करत नाही. प्लीज लाईक करा. माझं व्हिडिओ न आवडण्या इतके पण वाईट माझे व्हिडिओ नसतात असं माका तर वाटतं. माझ्या आयुष्यात घडणारा जा काय घटना असत, जे काय विषय असत ते मी तुमका शेअर करण्याचा प्रयत्न करते. कारण ह्याच एकमेव असा साधन असा ना की आपण हे सगळं काहीतरी शेअर करू शकतो, आपण काहीतरी सांगू शकतो समोरच्या व्यक्तींका. त्याच्यामुळे प्लीज माझ्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तुमका वाटत असा की बाबा ह्या व्यक्तीने हो व्हिडिओ बघूचो तर प्लीज शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माका त्याचो फायदो असा आणि तुमका पण फायदो. माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमका बघूक गावतील. 2-3 दिवसाचा माझा रुटीन असता, जा मी व्हिडिओ करू शकते त्या मी तुमका शेअर करत असते. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. बाय.